तर तुम्हाला या धुळीवरनं अंदाज आला असेल की आम्ही धुळेमध्ये आहोत. चार 4.5 वर्ष पिक्चर पाहिले. कोणता पिक्चर बघितला? अरे अक्षय खन्ना म्हणजे काय? नमस्कार मंडळी, चांदोद स्टोर ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज ब्लॉग करण्यामागे विशेष कारण म्हणजे आज आम्ही चाललो आहे फिल्म बघायला. आणि फिल्म बघायला माझ्यासोबत आहे माझा मित्र, तो म्हणजे अरे आमच्या सचिन गोताड. टायमिंगवर आला रे, सचिन गोताड आलेला आहे, ऐकलं वाटतं. तयारी झालेली आहे निघायची. आत्ताच जस्ट आम्ही निघतोय, संध्याकाळचे 6 वाजले. 7:30ची फिल्म आहे कोपर खैरनेला. आणि आता आम्ही इथून निघालो आहे, घरातून निघालेलो आहे. हळूहळू प्रवास आमचा सुरू होईल आणि तुम्हाला कळेल की काय गंमत आहे आणि कुठली फिल्म आहे. माझा अजून एक मित्र आहे, तो पण जॉईन होणार आहे. तो पण कळेल कोण आहे तो पण भेटू. बाय बाय. तर बघायला तर निघालोय आम्ही. आणि त्याच्या आधी जाणार आहोत आयफोन गॅलरीमध्ये, कारण पेनड्राईव्ह अटॅच होत नाही आहे. तर मला सांगितलं की ते पेनड्राईव्ह जे आहे त्यासाठी आयफोनच्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला सेटिंग करावे लागते, बाकी कुठेच होत नाही. त्यासाठी आम्ही आयफोन गॅलरीमध्ये, आयफोन गॅलरीनंतर आम्ही जाणार आहोत फिल्म बघायला कोपर खैरनेमध्ये. बालाजी थिएटर आहे, बालाजी मूवी म्हणून थिएटर आहे, तिथे जाणार आहोत. हा, आता तुम्ही इकडे धूळ बघू शकता. धूळ बघा किती आहे. तर तुम्हाला या धुळीवरनं अंदाज आला असेल की आम्ही धुळेमध्ये आहोत. तसं नाही आहे मित्रांनो, आम्ही धुळेमध्ये नाही आहोत. तर हा रस्ता तुम्ही ओळखून दाखवा. ज्याने कोणी रस्ता ओळखलाय त्याने ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हा रस्ता नेमका कुठला आहे. धन्यवाद. तर गुगलवरती आम्ही सर्च मारलं तर आम्हाला कळालं की आयफोनची गॅलरी इकडे आहे म्हणून, घणसोलीमध्ये. मॅप लावून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि हे जे मागे दुकान तुम्हाला दिसतंय ना, ते बघा तिकडं, हे जे दिसतंय युनि म्हणून आहे, युनिकॉर्नचं ऑथराइज रिसेलर म्हणून आहे ते. तर त्याला मी जाऊन विचारलं की असं माझा प्रॉब्लेम आहे, तर तू कराल का. तर म्हटलं की इथं सेल होतं, ही गॅलरी नाही आहे, ती बाल्कनी आहे. बाल्कनी नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की बाल्कनी आहे. हा बोलते बाल्कनी. त्याने सांगितलं की गॅलरी आहे ती वाशीमध्ये आहे, कुठला इनॉर्बिट मॉलमध्ये, असं मला बोलला वाटतं. ठीक आहे, बघू नंतर आता. हे कोण आहे? दोन तास झाले, 2 तास झाले. तो पाखंडा इंटरव्हल झालाय, 2 तास झालेत. 2 तास झालेत. अरे अगोदरचे पिक्चर पण आपण 2 तास पाहिलेले आहेत इंटरव्हल पर्यंत. असं काय करू? घंटा. 4 तासाचे पिक्चर, 4 4.5 वर्ष पिक्चर पाहिले. कोणता पिक्चर बघितला? शोले. आपण आपण बघितला. आपण म्हणजे आपण अगोदर पाहिलेले. हा, आपले पेशन्स संपत चाललेत ना, संपलेत ना. रील्स बघून बघून. तुमच्यासारखे युट्यूबवर जे काय रील्स बनवतात बघून बघून पेशन्स अजून 1.5 तास काढायची. 1.5 तास नाही, तो पण 2 तासच आहे. 2 तास 5 मिनिट. 7:30ला पिक्चर सुरू झालंय. आता बरोबर 9:30 पावणे 10. 9:45 झालेत आणि आता इंटरव्हल झालाय. ठीक आहे ना, मग वाट लागणार आहे.
4 तास बघू. धुरंधर 4 तास. कसा वाटला पिक्चर? अरे सुरुवातीला काहीच कळलं नाहीये, नंतर एकदम पकड घेते ना तेव्हा एकदम जबरदस्त. अरे अक्षय खन्ना म्हणजे काय भारी झालं त्याचं काम, मस्त. ओके. आणि खास अक्षय खन्नासाठीच बघायला आलो मी पिक्चर. लोकांना सांगशील पिक्चर बघा म्हणून बघा, नक्कीच बघा, थिएटरला. थिएटरला जाऊन बघा, ओके तिकीट काढून बघा. ठीक आहे, चल चल बाय बाय चल बाय. बाय 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 बाय. काय बाय तेरे को लगता क्या चांगला आहे पिक्चर. खडक ना? हो. हाय रे, हाय पुढे खूप रे. आता काय झाडून ठेवलं ते मस्करी करतो. सो फायनली घरी पोहोचलेलो आहे पिक्चर बघून. आणि आता आपण सचिन गोदाडेला विचारूया काय काय वाटतं फिल्ममधून. खरंच चांगला चित्रपट आहे. चित्रपट खूप छान आहे. हो. कोणाचं काम आवडलं? अक्षय खन्ना. हा नाव विसरला, एवढं टेकर काम केलं. ठीक आहे चालेल. अक्षय खन्ना. अजून कोणाचं नाव काम आवडलं? रणवीर. त्याचं नाव लक्षात राहिलं, बघितलं. पण खरंच ॲक्च्युली सर्वांनी हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावा. कारण मला असं टेक्निकली वाटतं की खूपच टेक्निकली पण खूपच स्ट्रॉंग आहे पिक्चर. म्हणजे ज्या पद्धतीने लाईट्स केल्या आहेत, त्याचा CC केला आहे, त्याचप्रमाणे त्याचं जे VFX केलेलं आहे ते पण अफलातून आहे. डिरेक्शन खूप छान आहे. स्टोरी खूप छान रंगवली आहे. सुरुवातीला तर असं झालं होतं की काय चाललं आहे काय कळतच नव्हतं फिल्ममध्ये. मग शेवटी आम्ही थिएटरमध्ये मी गोताडला विचारलं की तुला काय कळतं का काय चाललं आहे? तर हा बोलला, म्हणजे मी सुरुवातीला मी दिलीपला विचारलं तुला कळतं का रे काय फिल्ममध्ये चाललं आहे ते? तर दिलीप मला बोलला नाही रे काहीच कळत नाही काय चाललं आहे. तर म्हटलं अजून अजून एका मित्राला विचारूया. आम्ही दोघं जण गोताडकडे गेलो. गोताडला विचारलं हे तुला कळतं का फिल्ममधलं? तो गोताडची रिॲक्शन काय होत्या? हो कळतच होतं. आम्ही दोघं असं होतो. अरे आम्हा दोघांना कळत नाही आलं. सुरुवातीला शांत डोक्याने पाहिलं असताना ते सगळं व्यवस्थित कळत होतं. मग आमच्या दोघांना असं काहीच कळत नव्हतं फिल्म काय चालली आहे ती. कारण त्याची ओपनिंग वेगळी होती. मग त्याच्यानंतर चॅप्टर 1 वेगळा होता, चॅप्टर 2 वेगळा होता, 3 वेगळा होता. आणि मग एक एक पॉईंट त्याचे सगळे उलगडत गेले की काय घडतं आहे आणि ही फिल्म काय आहे. मुळात ती काय म्हणतात ते खऱ्या याच्यावरती फिल्म आहे ती. हो. ट्रू इव्हेंटवरती ती फिल्म आहे पूर्ण. त्याच्यामुळे ती तेवढी लागते. आणि ज्या पद्धतीने जे डिरेक्शन केलं आहे अफलातून म्हणजे ज्या पद्धतीने मांडली गेलेली आहे ती पण खतरनाक आहे. तर एवढंच सांगेन की सर्वांनी जाऊन ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा. जेणेकरून कारण थिएटरमध्ये जाऊन बघा हे कारण काय माहिती आहे का? कारण ही जेव्हा फिल्म टी व्हीवरती येईल ना तेव्हा त्यातले बरेच सीन कट होतील. किंवा ही जेव्हा फिल्म ह्याला येईल OTT प्लॅटफॉर्मवरती येईल तेव्हा सुद्धा ह्याच्यातले बरेच सीन कट होतील. जे फक्त आणि फक्त आपण थिएटरमध्ये बघू शकतो असे जे काही सीन आहेत, जे ॲक्शन सीन आहेत ते फक्त आणि फक्त मला वाटतं ना थिएटरमध्येच बघायला मिळतील. OTT नाही, आणि तो फील मोठ्या पडद्यावर जो बघण्याचा फील आहे तो लहान पडद्यावरती म्हणजे छोट्या स्क्रीनवरती नाही येणार. अगदी बरोबर बोलतोय गोताड. कारण आपल्या गोताड हे साधारण व्यक्ती नाही आहे, ही आर्ट डिरेक्टर आहे. आणि त्याने त्यांच्या म्हणजे टेक्निकली बाजूने बघितलं असणार की फिल्म आर्ट डिरेक्टच्या माध्यमातून ती फिल्म कशी वाटते किंवा काय आपण आपल्या बाबतीत काय करायला पाहिजे किंवा अजून त्यांनी टेक्निकली बाबतीत काय करायला पाहिजे होतं ह्या गोष्टीचा त्याने अगदीच विचार केला असणार. पण एवढंच सांगतो की फिल्म जाऊन खरंच थिएटरमध्ये बघा. डेंजर प्रकार आहे खरंच डेंजर प्रकार आहे. थँक्यू. तर धन्यवाद. आणि
तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. येस. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.